हमें याद रखना है कि भारत के संविधान में भी नागरिकों के समान अधिकार की बात कही गई है। कर्नाटकमध्ये एका प्रचार सभेमध्ये नरेंद्र मोदींनी जेव्हा समान नागरी कायद्याचा उल्लेख केला तेव्हा आता समान नागरी कायदा पुन्हा एकदा लागू होणार का असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय। शाळेत असताना आपल्याला नेहमी समानतेबद्दल शिकवलं जायचं, म्हणजे कोणताही व्यक्ती कोणत्याही धर्माचा असो, जातीचा असो, तो काळा असो, गोरा असो, कसाही असला तरीही आपण त्याच्याशी समानतेनेच वागलं पाहिजे। आणि मग त्यानंतर हीच शाळा आपल्याकडे जातीचा दाखला सुद्धा मागते। म्हणजे जर कायद्यासमोर सगळे सारखेच आहेत तर मग प्रत्येक धर्मासाठी त्यांचा पर्सनल लॉ बोर्ड का असावा। नमस्कार, मी तन्वी सोनवणे आणि द ग्रेट स्टेटच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत समान नागरी कायदा काय आहे आणि समान नागरी कायदा जर लागू झाला तर काय काय बदल होतील। आपल्या देशात प्रामुख्याने दोन प्रकारचे कायदे आहे। पहिला म्हणजे नागरिक कायदा ज्याला आपण सिव्हिल लॉ म्हणतो आणि दुसरा म्हणजे गुन्हेगारी कायदा ज्याला आपण क्रिमिनल लॉ असं म्हणतो। समान नागरी कायद्यामध्ये लग्न, जमीन आणि संपत्तीचं वाटप किंवा दत्तक घेण्यासाठी कोणते कायदे लागतात हे सगळे ह्यामध्ये समाविष्ट आहेत। संविधानामधले 36 कलमापासून ते 51 कलमापर्यंत नीती निर्देशक तत्वांवरती जे काही कायदे आहेत त्याचा उल्लेख केला गेलाय। आणि संविधानामधल्या 44व्या कलमामध्ये असं सांगितलेलं आहे की वेळ येताच सगळ्या राज्यांमध्ये सर्व धर्मांसाठी संपूर्ण देशात एकच कायदा म्हणजे समान नागरी कायदा लागू करा असं सुद्धा सांगितलंय। तसं बघायला गेलं तर गुन्हेगारी कायद्यामध्ये जाती धर्मांचा विचार केला जात नाही। म्हणजे मग तो गुन्हेगार कोणत्या जातीचा आहे, त्याची किती जात उच्च आहे ह्याचा विचार न करता त्याला शिक्षा सुनावली जाते। म्हणजे गुन्हेगाराची जात कोणतीही असो पण त्याने गुन्हा केलाय ना तर मग तो गुन्हेगारच आहे आणि त्याला शिक्षा झालीच पाहिजे असंच या कायद्यात सांगितलं जातं। पण हे जे नियम आहे हे नागरी कायद्यांमध्ये लागू होत नाही। तर मग एखाद्या ठिकाणी जर जाती धर्म हा विषय मध्ये आला किंवा न्याय मिळवायचा असेल तर जाती धर्म हा विषय मध्ये आला तर तिथे मात्र लोकांची मनं दुखावली जातात। नागरी कायद्यामध्ये नेहमीच जाती धर्माचा विचार केला जातो आणि हाच तो मुद्दा आहे ज्यामुळे समान नागरी कायद्याची मागणी ही वारंवार होत आहे। आपल्या देशामध्ये प्रत्येक धर्मासाठी एक पर्सनल लॉ बोर्ड आहे, जसं की हिंदू कोड बिल, मुस्लिम लॉ, ख्रिश्चन लॉ, पारसी लॉ। त्यामुळे न्याय व्यवस्थेला सुद्धा कुठे ना कुठे न्याय करण्यासाठी मर्यादा येतात। म्हणजे मग न्याय व्यवस्थेला सुद्धा प्रश्न पडत असावा की आता कोणासाठी आणि किती वेळेस आणि किती वेगवेगळे नियम बदलावेत। जर भविष्यात समान नागरी कायदा लागू झाला तर सगळ्या धर्मांचे पर्सनल लॉ बोर्ड रद्द होतील आणि सगळ्या धर्मांसाठी एकच कायदा लागू होईल। पण मग आता इथे प्रश्न असा येतो की वेगवेगळ्या धर्माच्या लोकांच्या वेगवेगळ्या समजुती आहे। त्या धर्माच्या शिकवणीनुसार तशीच माइंडसेट लोकांचा बनलेला असतो आणि ते नियम किंवा त्या शिकवणींना धक्का पोहोचेल का, ठेच पोहोचेल का अशी भीती आता जनतेमध्ये आहे। हिंदू कोड बिल मध्ये बौद्ध, जैन आणि शीख लोकांचा समावेश होतो। तसं बघायला गेलं तर हे तिन्ही धर्म स्वतंत्र धर्म आहेत, तरी सुद्धा त्यांना काही कायदे हे हिंदू बोर्डनुसारच मान्य करावे लागतात। त्याच्यामध्ये लग्न झालं, घटस्फोटाचे कायदे झाले किंवा संपत्ती विषयीचे कायदे हे त्यांच्यावरती लादले जातात। आता काही लोकांना ते मान्य सुद्धा नाहीये असं वारंवार समोर आलंय आणि ह्या धर्मातल्या लोकांनी आपल्या धर्मासाठी एक वेगळा पर्सनल लॉ बोर्ड असावा असे सुद्धा मागणी केली आहे। मुस्लिम धर्मातल्या पुरुषांना 4 वेळेस निकाह करता येता आणि 3 वेळेस तलाक 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 असं म्हटलं की त्यांना घटस्फोट सुद्धा मिळून जातो। पण तसं बघायला गेलं तर मुस्लिम धर्मातल्या महिलांसाठी हा घटस्फोट घेण्याची जी प्रक्रिया आहे ती थोडीशी अवघड आहे। शिया सुन्नीवाद आणि मुस्लिम धर्मातल्या अजूनही काही कायद्यांमुळे महिलांना सतत त्रास होतच राहतो असं सुद्धा वारंवार समोर आलंय। मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मांचे कायदे हे इतर धर्मांच्या कायद्यांपेक्षा थोडेसे कॉम्प्लिकेटेड आहे। त्यामुळे जर समान नागरी कायदा लागू झाला तर सगळ्यांना समान न्याय मिळू शकेल का असे प्रश्न सगळ्यांच्याच मनात उपस्थित होत आहेत। जर संविधानाची निर्मिती ही मानवतेच्या मूल्यांवरती झालेली असेल तर मग कायदे धर्मांच्या आधारावरती का आहे असे प्रश्न सारखे सारखे उपस्थित होत असतात। आणि तसं पण सरकारला सगळ्या धर्मांच्या समस्या जाणून न घेता हा कायदा लागू करता येणारच नाहीये। सर्व धर्मीयांना आणि राजकीय पक्षांना एकत्र आणून आणि विश्वासात घेऊनच हा कायदा लागू करावा लागणार आहे। देशामध्ये जवळपास 12 कोटी लोक ही आदिवासी समुदायाची आहेत आणि यामधले बरेचसे असे समुदाय आहेत जे कोणत्या एका धर्माला मानत नाही। त्यामुळे ह्यांचा सुद्धा विचार हा सरकारला करावा लागणार आहे। देशामधल्या वेगवेगळ्या धर्मांच्या जीवनशैलीचा आणि संस्कृतीचा विचार न करता हा कायदा फक्त लादणं योग्य राहील का ह्याचा सुद्धा विचार सरकारला करावा लागणार आहे।
तुमचं लग्न झालेलं असेल किंवा होणार असेल आणि घटस्फोटाबद्दलचे कायदे सुद्धा तुम्हाला जाणून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आता घटस्फोट होईलच असं काही नाही, पण मग कायदे जाणून घेणं महत्त्वाचं आहे, नाही का? आणि सोबतच वारसा हक्क म्हणजे तुमचा वारसा मिळवण्यासाठी जर तुम्हाला भांडावं लागलं तर त्यासाठीचे कायदे सुद्धा जाणून घ्यायला पाहिजे. काही धर्मांमधले लग्न आणि घटस्फोटाचे कायदे कॉम्प्लिकेटेड वाटत असले तरी सुद्धा वारसा हक्काचे कायदे अजूनही जास्त कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे हिंदू कोडबिलप्रमाणे जर महिलेच्या नवऱ्याचा मृत्यू झाला तर मुलांप्रमाणेच समान संपत्तीचा वाटा हा महिलेला मिळत असतो. पण जर विवाहित मुलीचा मृत्यू झाला तर आईला सगळ्यात शेवटी संपत्तीचा वाटा मिळतो. अशाच काही त्रुटी या मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा आहे आणि ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा आहे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे सचिव जफरायब जिलानी यांनी सांगितलंय की शरीयत हा कायदा अल्लाने लिहिलाय, तो मनुष्याने लिहिलेला नाही. त्यामुळे हा कायदा हा कुराण आणि हदीसवरती आधारित आहे. त्यामुळे मुसलमान धर्मांचे लोक यामध्ये ढवळाढवळ करत नाही किंवा त्यांना यामध्ये कोणीही बदल केलेला आवडणार नाही. अखिल भारतीय ख्रिश्चन परिषदेचे सरचिटणीस जॉन दयाळ यांनी असं सांगितलं होतं की हिंदू कोड बिलमध्येच हिंदू लोकांसाठी समान कायदे नाहीयेत. म्हणजे दक्षिण भारतामध्ये मामा भाजीच्या लग्नासाठी परवानगी आहे, पण जर असं कोणी हरियाणामध्ये केलं तर त्यांची हत्या केली जाते. प्रत्येक राज्यात हिंदूंच्या वेगवेगळ्या जातींच्या लग्नाच्या परंपरा सुद्धा वेगवेगळ्या आहेत. म्हणजे जर वेगवेगळ्या धर्मांच्या लोकांमध्येच हे मतभेद आणि दुरावे होत राहिले तर मग सरकारसाठी अजूनच अवघड होईल समान नागरी कायदा लागू करणं. AIADMK ह्याच्या सोबतच अनेक राजकीय पक्षांनी लॉ कमिशन ऑफ इंडियाला पत्र लिहून समान नागरी कायद्याचा विरोध दर्शवला होता आणि असं सुद्धा सांगितलं होतं की ज्या धर्मांचे पर्सनल लॉ बोर्ड आहे त्याचं संशोधन करून काय बदलायची गरज आहे किंवा काय चुकीचं आहे तेवढेच बदल करावेत आणि समान नागरी कायदा लागू करू नये. हे सगळं बघता तुम्हाला थोडीशी कल्पना तर आलीच असेल की या देशामध्ये समान नागरी कायदा लागू करणं किती अवघड ठरणार आहे. तुमचं काय मत आहे समान नागरी कायद्याबद्दल हे कमेंट करून नक्की कळवा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला द ग्रेट स्टेट. धन्यवाद.